इस्रायल आणि इराणमध्ये लष्करी संघर्षाचा भडका उडाला। इस्रायलने ऑपरेशन रायझिंग लायन हाती घेत इराणच्या आण्विक केंद्र आणि लष्करी छावण्यांना लक्ष्य करत मिसाईल टाकल्या। यात इराणचे लष्कर प्रमुख हुसेन सलामी यांच्यासह 2 अणुशास्त्रज्ञ आणि इतर काही महत्त्वाचे लष्करी अधिकारी मारले गेले आहेत। इराणवर हल्ले केल्याची माहिती इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी दिली, तर इराणकडून नवीन लष्कर प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे। इराणवर इस्रायलने हल्ला केला असून प्रत्युत्तरात आमच्यावरही मिसाईल किंवा ड्रोन हल्ला केला जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे, असे काच यांनी सांगितले। इस्रायलच्या ऑपरेशन रायझिंग लायनमध्ये रिव्होल्युशनरी गार्ड्सचे प्रमुख म्हणजे इराणचे लष्कर प्रमुख हुसेन सलामी ठार झाले आहेत। त्याचबरोबर इराणच्या लष्कराचे काही वरिष्ठ अधिकारीही मारले गेले आहेत। इस्रायलच्या हवाई हल्ल्यात इराणचे 2 अणुशास्त्रज्ञ मारले गेले आहेत। इराणच्या अणुऊर्जा संस्थेचे माजी प्रमुख फिरेदून अब्बासी आणि तेहरानमधील इस्लामिक आझाद विद्यापीठाचे अध्यक्ष कुलगुरू मोहम्मद मेहदी यांचा मृत्यू झालाय।